नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण बऱ्याच दिवसांनी हे पुस्तक तुम्ही वाचलत का? हा व्हिडिओ करतोय. तर आजचं पुस्तक कोणतं आहे ते सांगण्यापूर्वी थोडंसं मला बोलायचं आहे तुमच्याशी. सध्या जी काय जगभर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर ही युद्धसदृश परिस्थिती सामान्य माणसं अजिबात निर्माण करत नाहीत. यात जास्तीत जास्त जो काय 90% वाटा असतो तो राजकारण्यांचा असतो, राजकारण करणाऱ्या लोकांचा असतो, राजकारणी लोकांचा असतो. म्हणजे असं म्हणतात की सगळ्या गुंडांचा शेवटचा अड्डा हा राजकारण असतो. राजकारण करणे त्या छताखाली शेवटी सगळे एकत्र येतात. तर राजकारण हा एक धंदा आहे जो नफा आणि तोटा या मुद्द्यावरती अवलंबून असतो. तर अशा नफा तोट्याचं गणित मांडणाऱ्या राजकारणापासून आणि धंदा करणाऱ्या राजकारणी लोकांपासून आपण सामान्यांनी दोन हात जरा लांबच राहिलं पाहिजे. ते काय करतात, वेळोवेळी आपल्यामध्ये त्यांना आपण फक्त हवे असतो. युद्ध पुकारलं की मग आपली गरज लागते त्यांना. आता जवळजवळ लोकशाही पद्धतीने मतदानाच्या वेळेस त्यांना आपली आधी गरज लागायची, पण आता तीही लागेनाशी झालेली आहे. ते आपापसातच संख्याबळ ठरवतात आणि सरकार स्थापित करतात. तर युद्धसदृश परिस्थिती निर्माण करताना मात्र प्रत्येक देशाच्या म्होरक्याला, त्या अध्यक्षाला, देशाच्या त्या पंतप्रधानाला आपल्या देशातल्या लोकांचा पाठिंबा लागतो. मग तो खूप साऱ्या बातम्या पसरवतो की आपण युद्धात उतरणं कसं गरजेचं आहे, किंवा राष्ट्रवाद जो काय असतो तो मांडला जातो आणि देशातल्या लोकांना युद्धाच्या दिशेने किंवा युद्धाच्या खाईत ढकललं जातं. आपण कधीही कुठल्याही काळात बघितलं तर सामान्यांचा प्रश्न हा रोजीरोटीचाच राहिलेला आहे, त्यांच्या नोकरीचा प्रश्न राहिलेला आहे. त्यांना कधीच गाडी, बंगला किंवा भरपूर पैसा हा सामान्यांचा मुद्दा नसतो. त्यांची संख्या जास्त आहे, ज्यांना समाधानी आयुष्य जगायचं असतं, मीठ भाकर खाऊन जगायचं असतं, यांची संख्या जास्त आहे आणि तेच भरडले जातात युद्धसदृश्य परिस्थिती जेव्हा जेव्हा निर्माण होते. जसं आता रशिया आणि युक्रेन यांची लढाई बरेच दिवस चालू आहे. हळूहळू सगळ्या देशांनी तिकडे दुर्लक्ष केलं, लक्ष देईनासे झाले, पण त्याचे पडसाद उमटतात, प्रत्येकाला त्याचा त्रास होतोय. त्यांचं आपलं चालू आहे ते युद्ध, गेले बरेच महिने, वर्ष चालू आहे ते युद्ध रशिया आणि युक्रेनचं. ते आता कमी होते नव्हते तोपर्यंत दुसरं सुरू झालं, हमासने जो आता हमला केला. तर मित्रांनो, होतंय कसं, इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांचं जे काय आता युद्ध, जे काही चर्चा रंगवल्या जात आहेत माध्यमांकडून किंवा नाक्यावर उभ्या असलेल्या लोकांकडून, तर जरा ना हा वाद जुना आहे. ह्या वादात पूर्णपणे डिटेलिंगमध्ये शिरून आपण ठरवलं पाहिजे की आपण नेमके कोणाच्या बाजूने असणार. आता सगळी बलाढ्य राष्ट्र इस्रायलच्या बाजूने आहेत, पॅलेस्टाईन एकटे पडतायत तिकडे. पण हा वाद का निर्माण झाला याचा आपण कुठेतरी शोध घेतला पाहिजे. सायंटिफिकली आपण त्याचा पुराव्यानिशी शोध घेतला पाहिजे आणि आपण आपली भूमिका ठरवली पाहिजे. उगाचच आपण कोणीतरी हाकारेल त्या दिशेने जाता कामा नये. आपल्याला आपली बुद्धी आहे, आपल्या धडावर आपलंच डोकं आहे, तर आपण त्या डोक्याचा वापर केला पाहिजे. बरं, गंमत अशी असते ना की आजूबाजूला हे सगळं, म्हणजे आत्ता तर दिवाळीच्या अगदी तोंडावर, म्हणजे आता भारतासारख्या आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रात दिवाळी हा सण खूप मोठे आहे. आपल्याकडे कसं होतं ना की खूप बरेच सण वर्षभर चालू असतात, तर आपण सगळे त्या सण साजरे करण्यामध्येच मशगूल असतो. त्यामुळे आपल्याला आजूबाजूला काय चाललंय किंवा आपली प्रतिक्रिया त्याविषयी द्यावी हे असं काही आपल्या ध्यानीमनीच नसतं. म्हणजे आता त्याच्यात आणखी भर म्हणजे क्रिकेट हा एक जो काय भयानक प्रकार आहे. तर क्रिकेटमध्ये काही माणसं गुंतलेली आहेत, काही सण साजरे करण्यामध्ये गुंतलेले आहेत, काही आपल्याच विवंचनेत आहेत. त्यांना असं वाटतंय की तिकडे चाललंय ना, रशिया आणि युक्रेनमध्ये चाललंय ना, त्याच्याशी मला काय घेणं देणं, किंवा आता जर इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा वाद असेल तर मला काय घेणं देणं नाही. मित्रांनो, तिकडे चाललेलं असणं म्हणजे तुमच्या दारावर त्या युद्धाची टकटक होणं आहे. आणि बरं, तुमच्या दारावर टकटक नाही होणार असं जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तरी हे तेल, तो जो गॅस हा सगळा महाग होणार आहे.
तुम्ही जे आता ज्या पैशामध्ये पेट्रोल विकत घेताय ते दाम दुपटीने आता वाढणार आहे. आलं का लक्षात? त्यामुळे आपण कितीही हात वर केले, आपल्याला काय करायचं आहे, आपण भलेने आपलं घर भलं, आपलं कुटुंब भलं. राजकारण तुमच्या उमऱ्याच्या आत शिरतं आणि तुमच्या रोजच्या जगण्यात राजकारण असतं, त्यामुळे बोलावं लागतं आपल्याला. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं सांगण्यापेक्षा पुस्तकाविषयी, तर आजचं पुस्तक हे याच संदर्भातलं आहे. म्हणजे गंमत अशी होते ना की जेत्यांनी नेहमी इतिहास लिहिलेला आहे कुठलाही. म्हणजे जे 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 राष्ट्र जिंकतं, 2 राष्ट्रांमध्ये युद्ध झाल्याच्या नंतर जे राष्ट्र जिंकतं ते राष्ट्र इतिहास लिहितं. त्यामुळे ऑब्व्हियसली ते आपल्या बाजूने आमच्यावरती अन्याय कसा झाला आणि आम्ही त्यांना परतवून कसं लावलं हेच लिहिलं जातं. पण ज्यांना परतवून लावलंय किंवा जे युद्धात हरलेत त्यांचं म्हणणं इतिहासात त्याची नोंद होत नाही. तर प्रोपगंडा हा एक असा प्रकार आहे मित्रांनो की त्या प्रोपगंडातून अर्धसत्य सांगितलं जातं, दुसरी बाजू लपवली जाते. आपल्याला काय गरजेचं आहे ते सांगितलं जातं. म्हणजे जो प्रोपगंडा करणारी जी व्यक्ती असते, जसं आता आपण बऱ्याचदा बघतो की महत्त्वाच्या बातम्या आपल्या टी व्हीवर दिसतच नाही का. म्हणजे नको त्या बातम्या दाखवल्या जातात आणि त्याला काहीतरी भयानक म्युझिक बॅकग्राऊंडला वाजवून वगैरे दाखवलं जातं. पण असं सांगितलं म्हणजे आता बघा ना, गॅसचे भाव 200 रुपयाने कमी केले, घरगुती गॅस जो आपण वापरतो त्याचे 200 रुपयाने कमी केले, पण कमर्शियल गॅसचे भाव त्याच वेळेस 200 रुपयाने वाढवले. काय फरक पडणार आहे? काही अर्थ नाही त्याला. आलं का लक्षात? तर गंमत अशी होते की प्रोपगंडा हा जो काही प्रकार आहे ना, तो म्हणजे मी कसा चांगला आणि दुसरा कसा राक्षस आहे हे समाजाला पटवून द्यायचं, राक्षसीकरण करायचं, आपल्याला नको असलेल्या माणसांचं राक्षसीकरण करायचं. म्हणजे आता आपण आता आहोत सत्तेत, आणि सत्तेत जी माणसं असतात ती विरोधी पक्षाचं राक्षसीकरण करतात. आपल्याकडे नाही का राहुल गांधींना पप्पू असं म्हणणं, हे मुद्दामून केलं जातं, त्यांची इमेज तशी केली जाते. आलं का लक्षात? आता याबद्दल काही लोक वेगळ्या मताची असतील, पण मी आपलं एक उदाहरण देतो. तर आता मी मूळ मुद्द्यावर येतो. नमनाला घडाभर फेल झालेलं आहे. तर पुस्तक आहे आजचं प्रोपगंडा. तर प्रोपगंडा या पुस्तकाविषयी आज आपण बोलणार आहोत. याचे लेखक आहेत रवी आमले. दिसतंय का तुम्हाला? प्रोपगंडा हे नाव आहे पुस्तकाचं आणि याचे लेखक आहेत रवी आमले. त्याआधी मी थोडंसं तुम्हाला सांगतो, क्रिकेटचं अर्धवट राहिलं होतं. कसं उगाचच आपल्यामध्ये एक देशभावना जागृत केली जाते आणि आपण त्या द्वेषाने ती मॅच बघत असतो. पण ते जे खेळणारे असतात ते करोडो कमवत असतात, जाहिरातीतून कमवतात, क्रिकेट खेळून कमवतात. आपण कर्जबाजारी असतो ती मॅच बघत असताना. तर असो, तर प्रोपगंडावरती येऊया आपण. प्रोपगंडा या नावाने इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत पुस्तकं, पण जी मुलं मराठी माध्यमातून शिकले त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. बरं, हे काय कादंबरीसारखं वाचून संपवण्याचं पुस्तक नाही आहे. त्यात बरेच रेफरन्स रवी आमले यांनी दिलेले आहेत. तुम्हाला खूप साऱ्या इंग्रजी पुस्तकांची नावं मिळतील याच्यातून, खूप साऱ्या चांगल्या इंग्रजी सिनेमांची नावं मिळतील. त्यामुळे रवी आमले यांचं प्रोपगंडा हे पुस्तक जरूर वाचा. त्याची पहिलीच लाईन तुम्हाला हे जे कव्हर फोटो जो दिसतोय ना त्याच्यावरती जे लिहिलंय ना, त्याच्यावरून सबंध पुस्तकाचं सार लक्षात येतं. काय म्हणतायत रवी आमले? प्रचार, प्रोपगंडा म्हणजे काय? प्रचार, जाहिरात, अपमाहिती आणि बरेच काही. तर बरेच काही काय आहे ते तुम्हाला हे पुस्तक विकत घेऊन वाचावं लागेल. विकत घेण्यावरून आठवलं, हे नवीन पुस्तक आहे. माझ्याकडे खूप सारी पुस्तकं आहेत, जवळजवळ 250-300 पुस्तकं आहेत. जेव्हा मी हे सदर चालू करायचं ठरवलं तेव्हा मी असा विचार केला की आपल्याकडे एवढी पुस्तकं आहेत, आपण एवढ्या पुस्तकांचं वाचन केलं आहे गेल्या 10 वर्षात. आता मध्यंतरी एका महाभागाने सोशल मीडियावरती, असं दिग्दर्शक आहे तो, बऱ्यापैकी मोठा दिग्दर्शक आहे, त्याने असं सांगितलं, म्हणजे महाभाग म्हणण्यामागचं कारण असं की तो असं म्हणाला की गेल्या वर्षभरात मी 4000 पुस्तकं वाचून काढली. शक्य नाही मित्रांनो. असं करून जर त्याने बाजूला ठेवलं असेल तर तो भाग वेगळा. मग काय तू 10,000 पण वाचशील? तर वाचून त्याचं आकलन करणं, 4000 पुस्तकं कशाला म्हणतात? मी गेल्या एक 10-1 वर्षामध्ये 250-300 पुस्तकं जेमतेम कशी तरी वाचलेत. तर ते माझ्याकडे आहे. तर म्हटलं की एका पुस्तकावरती आपण जसं त्याच्यातले काही सिलेक्टिव्ह असेल तर करू, पण मग नवीन पुस्तकं येतात, मग तीही आवडतात. ते रेफरन्स म्हणून कुठेतरी ऐकलेलं असतं ते लिहून ठेवतो.
पण नंतर मग काय होतं ना, आता हे अबलक एंटरटेनमेंट मी अगदी म्हणजे मित्रांच्या मदतीवर ते रन करतोय कसं तरी. मला कुठलंही आर्थिक पाठबळ कोणीही देत नाही. मित्र जे काय वेळोवेळी मदत करतात त्यामुळे हे व्हिडिओ येत आहेत सातत्याने. तर तसंच माझ्या मित्राने संजय सावंतने हे पुस्तक घेण्यासाठी मदत केली. म्हणजे असं झालं की आम्ही ठाण्यामध्ये फिरत असताना तो म्हणाला की त्यालाही वाचनाची आवड आहे, तर म्हणाला मॅजेस्टिकमध्ये जाऊया. म्हटलं चल. आणि त्याला आता काहीतरी पुस्तक सजेस्ट करायचं होतं मला, की तू हे घे आणि वाच म्हणून. तर त्याच्यासाठी म्हणून पुस्तक शोधता शोधता मला रवी आंबलेचं पुस्तक तिथे दिसलं. तर म्हटलं अरे हे घे, याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे. तर तो म्हणाला ठीक आहे, हे घे. तर त्याने हे पुस्तक घेतलं. मग मी ते वाचलं आणि आता व्हिडिओ करतोय. खूप लांबतोय व्हिडिओ. महत्त्वाचं मी फक्त काय ते ह्या व्हिडिओमध्ये मला फक्त सजेस्ट करायचं असतं आणि त्या अनुषंगाने थोडं तुमच्याशी संवाद साधायचा असतो. आता मी फक्त तुम्हाला याच्या मागचं हे जे मलपृष्ठ ज्याला म्हणतात ते वाचून दाखवतो, तुम्हाला कंटेंट लक्षात येईल. त्यात काय म्हणतात की प्रोपोगंडा असं हेडलाईन आहे आणि त्याच्या खाली जे काय लिहिलं आहे ते वाचून दाखवतो. आजची फॅशन, मग ती कपड्यांची असो की विचारांची, येते कोण, कोणाची निर्मिती असते ती, कोणापासून सुरू होते ती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो. आपली मते खरोखरच आपली असतात का. आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का. सत्य मानत असतो ते सत्यच असते का, की कोणीतरी भरवत असते ते सारे आपल्याला एखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे. तसे नसेल तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात. या झुंडींना हवे तसे हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते. साधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात. बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात ही लोक. एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते, कसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात. हे सारे करणारे असते तरी कोण. अदृश्य सरकार, माइंड बेंडर्स, प्रोपगंडाकार. ही कहाणी आहे या सगळ्याची, अपमाहितीची, अर्धसत्यांची, बनावट वृत्तांची, आपल्याला वेढून टाकणाऱ्या प्रोपगंडाची, त्याच्या तंत्र आणि मंत्रांच्या काळ्या कुट्ट परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची. असं हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये प्रोपगंडा करून कसं पहिलं महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धात हिटलरने प्रोपगंडाचा कसा वापर केला, हिटलरने तर सिनेमांचा कसा वापर केला आपली बाजू लोकांना पटवून देण्यासाठी, हे सगळं आहे याच्यामध्ये. सगळं म्हणजे तुम्हाला मी प्रकरणांची नावं वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अनुक्रम, प्रोपगंडाचे भान हे धूर्तपणाची कामे, एकसाची प्रतिमांचा खेळ, तथ्यांची वाकडी तार, महायुद्धाची महाविक्री, पडद्यावरचा प्रोपगंडा. पडद्यावरचा प्रोपगंडा म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून जो प्रोपगंडा केला गेला त्याबद्दल आहे सगळं या प्रकरणात. पिवळा प्रचार, सैतानाचा दगड, छायाचित्रांचे छद्म, अफवा एक अग्निशस्त्र, पोस्टर संमोहन, माहितीचे पाटबंधारे, रशियन किस, PR चे पर्व, केळी बंड आणि प्रोपगंडा भूल, सिगारेटचा धूर आणि प्रचाराचे धुके, फुकटची गाय आणि हजाराची कोंबडी, भ्रमाचे जाळे, हिटलरी हेलकावे, प्रोपगंडा पंडित हिटलर, माध्यमांचे बदनामकरण, प्रतिमांची प्रभा, नभोवाणीच्या लहरी, लाईट कॅमेरा प्रोपगंडा, नाझींचे इव्हेंट प्रेम, नाझी सत्याचे प्रयोग, विदेशी बाटली देशी बायनरी, TV प्रोपगंडाची पेटी, आजच्या ठळक न बातम्या, वर्तन वशीकरणाचे भारतीय प्रयोग, धुसर काही शायनिंग वगैरे, अण्णा आंदोलनातील ॲजिट प्रॉप, प्रशांती प्रचाराची पहाट, मोदी मोहिनी, बदललेला राहुल रंग, बिग डेटा आणि प्रोपगंडा, आजार विक्रीचा बाजार, अपमाहितीचे आवर्तन, मायावी सत्याचे प्रयोग, प्रोपगंडाशी लढा. अशी एकूण 40 प्रकरणं आहेत. एकूण 40 प्रकरणं आहेत यात. आणि कसं आहे ना, रवी आंबले यांच्याबद्दल सांगायचं तर इथे असं लिहिलं आहे, हे बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो ते.
रवी आमले विविध वृत्तपत्रे तसेच नियतकालिकातून सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सातत्याने लेखन. राखीव जागा, वस्तुस्थिती आणि विपर्यास, त्यांची पुस्तकं. राखीव जागा, वस्तुस्थिती आणि विपर्यास, मॅनहंट मराठी अनुवाद, रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा, ही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. आणि सध्या सकाळचे मुंबई निवासी संपादक म्हणून कार्यरत आहेत. सकाळचे निवासी संपादक म्हणून ते कार्यरत आहेत. तर अशा या रवी आमलेंचं हे पुस्तक आहे. हे जे मुखपृष्ठ दिसतंय तुम्हाला, सुंदर कलरफुल मुखपृष्ठ आहे, ते मुखपृष्ठ आहे राजू देशपांडे आणि शेखर गोडबोले यांनी केलेलं आहे. आणि ही पहिली आवृत्ती 10 जानेवारी 2020 साली आहे. दुसरी आवृत्ती 29 मार्च 2021 साली आणि तिसरी आवृत्ती 23 ऑगस्ट 2023. खरं तर बऱ्याच आवृत्ती याच्या निघायला हव्यात. हे उत्तम पुस्तक हे विकलं गेलं पाहिजे, लोकांनी वाचलं पाहिजे आवर्जून, असं हे पुस्तक वाचल्याच्या नंतर माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला आता मी एक महत्त्वाचा यातला पॅच वाचून दाखवतो. बरेच सगळे म्हणजे मी जेव्हा मार्किंग करायला घेतलं ना, तेव्हा हे मार्क करू का, हे मार्क करू का, सगळंच महत्त्वाचं वाटत होतं. शेवटी मग थांबलो, म्हटलं 2-3 काही महत्त्वाचे पॅच वाचून दाखवू आणि व्हिडिओ संपवू. तर त्याच्यामध्ये एक किस्सा आहे, पण मागचा पुढचा संदर्भ नसल्यामुळे ना तुम्ही हे पुस्तक वाचा. मी फक्त आता त्यातला एक हे तुकडा वाचून दाखवतोय तुम्हाला. प्रोपगंडाने भारलेल्या अशा वातावरणात कोणी शांततेचे आवाहन करीत असेल तर तो देशद्रोहीच ठरणार. हे सगळीकडेच होत असते. आपल्याकडील याचे ताजे उदाहरण म्हणजे युद्धाला विरोध करणारी गुरमेहर कौर ही तरुणी. साधी महाविद्यालयीन तरुणी ती. दिल्लीच्या सुप्रतिष्ठित लेडी श्रीराम महाविद्यालयात शिकणारी. तिचे वडील कॅप्टन मनदीप सिंग. 1999 मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या एका चकमकीत त्यांचा मृत्यू झाला होता. लहान होती ती तेव्हा, पण तेव्हापासून युद्धाविषयी, त्यातील क्रौर्याविषयी तिच्या मनात घृणा निर्माण झाली होती. युद्ध नको, शांतता हवी, ही तिची हार्दिक भावना होती. त्यातून एप्रिल 2016 मध्ये तिने एक स्वचित्रफित तयार केली, शांततेचा संदेश देणारी. तिचे म्हणणे होते की तिच्या वडिलांना पाकिस्तानने नाही मारले, त्यांना मारले युद्धाने. ही एक उच्च पातळीवरील तात्विक भूमिका. सर्वांनाच ती समजणे कठीण. तसेच झाले. पुढे तिने जेव्हा दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीच्या राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर टीका केली, तेव्हा तिच्या या भूमिकेवरून तिची मोठ्या प्रमाणावर टिंगलटवाळी करण्यात आली. येथील राष्ट्रवादी नागरिक संतापले तिच्यावर. त्यातील काहींनी तिला बलात्काराच्या वगैरे धमक्या दिल्या. तिच्यावर टीका करणारे केवळ सामान्य नागरिकच नव्हते, तर वीरेंद्र सहवाग यांच्यासारखे बडे खेळाडू, राजकीय नेते, चित्रपट अभिनेते अशा मंडळींनीही तिला धारेवर धरले होते. तिला ब्रेनवॉश झालेली पाकवादी ठरविण्यात आले होते. त्याच काळात तिची एक दुसरी ध्वनिचित्रफित पुढे आणण्यात आली. त्यात ती एका गाडीमध्ये बसून आपल्या मित्रांसमवेत मद्यप्राशन करीत आहे असे दिसत होते. हा तिच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न. एखादी तरुण मित्रांबरोबर मद्यप्राशन करते, याचा अर्थ ती बदचलन, चारित्र्यहीनच असणार असे आपल्याकडे स्वाभाविकच मानले जाते. ती चित्रफित प्रसिद्ध करणाऱ्यांना तेच हवे होते. अशी चारित्र्यहीन तरुणी युद्धविरोधात बोलते म्हणजे ती मूर्खच असणार, शत्रूची सहानुभूतीदार असणार, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. हा प्रोपगंडा. त्यातील एक नेहमीचेच ॲड होमिनम या तर्कशास्त्रीय दोषाचे तंत्र वापरण्यात आले होते. यात काय म्हटले गेले आहे यापेक्षा कोण ते म्हणत आहे यावर बोट ठेवले जाते आणि ते म्हणणे चुकीचे ठरवले जाते. स्ट्रॅटेजी असते. गुरमेहर काय म्हणत होती त्याच्या योग्यतेवर चर्चा करण्याऐवजी तिला दारू पिणारी म्हणून, चारित्र्यहीन ठरवून म्हणून तिचे म्हणणे चुकीचे आहे असे ठसविण्याचा तो प्रयत्न होता. पण ती ध्वनिचित्रफित मुळातच बनावट होती. म्हणजे त्यात काही तरुण आणि तरुणी मद्यप्राशन करताना दिसत होते, पण ती तरुणी गुरमेहर नव्हती. तिच्याशी काहीसे साम्य असणारी भलतीच कोणी मुलगी होती, पण मुद्दामच गुरमेहरचे चारित्र्य हनन करून तिला देशद्रोही ठरविण्यासाठी ते सारे करण्यात आले होते. युद्धकाळात ब्रिटनमध्येही अगदी असाच प्रकार घडला होता. तेथे तर भावी पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड हेच त्या प्रोपगंडाचे बळी ठरले होते. आता रॅमसे कसे बळी ठरले, एकंदर
प्रोपोगंडाचे, त्यासाठी पुस्तक विकत घ्यायचं. याची किंमत आहे पुस्तकाची किंमत 350-400 काहीतरी आहे. एक मिनिट. 450, 450 रुपयाचं पुस्तक आहे मित्रांनो. फार कठीण असतं 350, 400, 500, 1000 रुपयाची पुस्तकं घेऊन वाचणं. तर तशी माझ्याकडे आधी घेतलेली, गेल्या 15-1 वर्षामध्ये घेतलेली बरीच पुस्तकं आहेत, पण आत्ता हे पुस्तक मात्र नव्याने विकत घ्यावं लागलं आणि त्यासाठी मित्राने मदत केली. अशी बरीच पुस्तकं आहेत नवीन. बघू, वेळोवेळी मी अशा पुस्तकांबद्दलही बोलत जाईन. बाकी आपण करतोच आहोत. हे पुस्तक तुम्ही वाचलत का? आणि मी जेव्हा हा प्रश्नार्थक जो काय नाव ठेवलं आहे या कार्यक्रमाचं, हे पुस्तक तुम्ही वाचलत का? आणि जर वाचलत ना, तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा मला की हो मी वाचलं हे पुस्तक, किंवा मला आवडलं, मला नाही आवडलं. नाहीतर काय होतं ना, आपलं कम्युनिकेशन होत नाही आहे ना. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंद करत चला, लिहित चला की हे मी आधीच वाचलं आहे, किंवा मला अजून हे वाचायचं आहे, किंवा कुठे मिळेल, काय जे काय माहिती हवी असेल ते विचारा. मी तिथे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं रिप्लाय देईन. ओके, चला मग, बाकी काही नाही. जरा क्रिकेटपासून लांब राहा आणि आपल्या मुलांना काय म्हणूया आपण, काहीतरी उगाच अंधभक्त वगैरे करण्यापेक्षा ना, त्यांनी त्यांच्या हाताला काम मिळणं गरजेचं आहे. आणि तुम्ही नवीन क्रिएट करणं, कसं असतं ना, जे क्रिएट करणारी माणसं असतात ना, त्यांना मरण नसतं. नाविन्याचा सतत शोध घेणं गरजेचं आहे. घुसटलेल्या वाटेने न जाता नाविन्याचा शोध घेणं, ते तगून राहतात. डार्विनचा नियम आहे ना, बदललेल्या काळानुसार जर तुम्ही त्याच्याशी जुळवून घेणार असाल, तीच जमात टिकून राहते त्या निसर्गाच्या एकंदर प्रवासात. तर घुसटलेपणा सोडा आणि नाविन्याचा शोध घ्या. पुस्तकं वाचा, खूप वाचा. जगभरातलं चांगलं जे काय आहे ते सिनेमा असेल, संगीत असेल, पुस्तकं असतील, ते एकदा नजरेखालून सगळं जाऊ द्यात. आपल्या मुलांना ते हे करा, द्या, वाचायला द्या, चित्रपट बघायला द्या. आणि नो वॉर, युद्ध नको, बुद्ध हवा. JP दत्तांच्या सिनेमात असतं ना ते, संदेशे आते है, असं युद्ध नसतं बरं. उपासमार म्हणजे युद्ध, बलात्कार म्हणजे युद्ध. आलं का लक्षात? तर युद्ध हे भयानक असतं आणि त्याची कल्पनाही न केलेली बरी. तुम्ही कधीतरी साखर झोपेत असता आणि कळतं की तुम्ही जिथे राहता तिथे बॉम्ब येऊन पडतो आणि तुम्ही संपून जाता, बेचिराग होता. मागे जे उरलेले असतात ते संघर्षाशिवाय काही करत नाहीत. सगळ्या अस्मिता फस्मिता सगळ्या खड्ड्यात जातात एकदा युद्ध सुरू झाली की. मग फक्त पोट लक्षात राहतं, जगणं. तर युद्धाला नकार देऊयात आपण सगळ्यांनी मिळून. युद्ध नको, नो वॉर प्लीज. आणि पुस्तकं वाचूया. चला, खूप वेळ घेतला, किंवा तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही मला खूप वेळ दिलात, पण तो वेळ सत्कारणी लागत असावा असं मला तरी वाटतंय. बाकी तुमचं मत काय ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे लोकेशन जे आहे ते भिवपुरी रोडचं आहे. किती उत्तम आहे बघा. हा असा सगळा सुंदर निसर्ग असतो, तो आपण प्रगतीच्या नावाखाली बेचिराग करून टाकतो. नको ना, हिरवळ निर्माण करूयात, मनात हिरवळ निर्माण करूयात. आणि जी हिरवळ नैसर्गिक आहे तिला जाळून खाक नको करूयात प्रगतीच्या नावाखाली. बस, टाटा, बाय बाय, सायोनारा. लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या. आणि युद्धाला जिथे म्हणून युद्धखोर माणसं दिसतील, हिंसा करणारी माणसं दिसतील, त्यांना आपापल्या परीने विरोध करा. बाय बाय, काळजी घ्या, टाटा.